कुठे आहे हे सगळं आम्ही देणार आहोत. याची पीएल मी करणार. मी जेव्हा पीएल करेन तेव्हा मी एकालाही सोडणार नाही. माझा भाऊ असला तरी सोडणार नाही. आणि अधिकृत बंगले तिथे मग आव्हाड साहेबांचे आहेत, बाकी ज्यांचे आहेत सगळे बंगले तुटणार. अधिकृत होऊच कसे शकतात संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये? ते 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला दाखवतात, अधिकृत बंगले होऊच कसे शकतात? येऊर मध्ये, येऊर वन्य प्राण्यांचं ते येऊर आहे. तो महसुली गाव आहे म्हणतो. हा, तो सुरावसे आहे, तो RFO. मला म्हणतो महसुली गाव आहे. म्हटलं महसुली, मला म्हणतो तो RFO आहे तिथला, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर. तो म्हटलं मला म्हणतो महसुली गाव. मग म्हटलं महसुली गावामध्ये अनधिकृत बंगले बांधायला परवानगी आहे? नाही, असं नाही मी म्हणालो. तो सगळे करप्ट आहेत. वरती कसे काय एक्साईजच्या गाड्या, दारू कशी पाठवली जाते, अनधिकृत बंगल्यांमध्ये दारू कशी पाठवली जाते, पोलीस काय करतात, पत्ते कसे खेळले जातात. क्रिमिनल लोकांचे क्लब आहेत वरती, मोठे क्लब धावत आले. आम्ही गेलो त्या दिवशी तर दादा आमचं नको हे करू. बिल्डिंग ही क्रिमिनल लोक बंगल्यात नाही, अनधिकृत बांधकामांमध्ये उतरलेत मोठे मोठे क्रिमिनल. आणि त्यांना हे राजकीय पुढारी, आपलेच राजकीय पुढारी, सगळे आपलेच मित्र. क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हार्डकोर क्रिमिनल, मोक्का लागलेले, टाळा लागलेले, हे आता बिल्डर झालेत. अनधिकृत इमारत त्यांना पोचलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो. मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात.